कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत भेट तुझी माझी ही सुंदर प्रेमकथा ऑडिओ स्वरूपात. हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस, दरीखोऱ्यातून झुळझुळ वाहणारे पाणी, मनाला अगदी प्रसन्न करणारे वातावरण आणि अंगाला अलगद स्पर्शून जाणारा गार वारा अनुभवत मानसी तिच्या ट्रेकिंग ग्रुपसोबत कळसुबाई शिखर सर करत होती. सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याला न्याहाळत मानसी नकळत हरवून गेली आणि तिची पावले मंदावली. मानसी, कम ऑन, इतक्यात दमलीस की काय? चल पटकन. सगळे पुढे निघालेत, आपण मागेच राहून जायचो असं हळूहळू चालत राहिलो तर. असा तिच्या ग्रुपमधल्या प्रियाचा आवाज आला. तसंच ती भानावर आली आणि पुढे जरा अंतरावर चालणाऱ्या प्रियाला म्हणाली, आलेच हा प्रिया? अगं बघ ना, काय सुंदर दृश्य आहे. डोळ्यात साठवावे तितके कमीच. प्रियाशी बोलत आजूबाजूला बघत लगबगीने पुढे पाऊल टाकताना मानसीचा तोल जात पाय घसरणार तितक्यात कुणीतरी तिला अलगद पकडले. त्याचा एक हात तिच्या पाठीला आधार द्यायला तर दुसरा हात तिच्या हातात धरला गेला आणि नकळत तिनेही एका हाताने त्याच्या हाताला घट्ट पकडले आणि दुसरा हात खांद्यावर ठेवत स्वतःला सावरले. अगदीच फिल्मी स्टाईलमध्ये हिरो हिरोईनला पडताना झेलतो तसाच. दुसऱ्याच क्षणाला दोघांची नजरानजर झाली. तसंच तो तिच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर नजर स्थिरावत म्हणाला, निसर्ग सौंदर्य तर मनमोहक आहेच, पण आपला तोल सांभाळत त्याचा आनंद घ्यायला हवा, नाही का? त्याच्या बोलण्याने ती भानावर येत जरा अवघडलेल्या स्थितीत त्याच्या हातातून स्वतःला सोडवत म्हणाली, हो बरोबर. कसा तोल गेला कळालंच नाही, पण थँक्यू, तुमच्यामुळे पडता पडता वाचले. नो प्रॉब्लेम, आता जरा सांभाळून चला, तो स्मित करत बोलला. मानेनेच हो म्हणत मानसी पुढे जायला लागली. पुढे चालणारी प्रिया मानसीला बघताच तिच्याजवळ आली आणि म्हणाली, मानसी, अगं लागलं नाही ना? आता माझा हात पकडून चल बघू, नाहीतर परत मागे राहून जाशील. मानसी पुढे जायला निघाली आणि मागे चालत जाणारा, तिला अलगद झेलत तिचा तोल सांभाळणारा मयंक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. मानसी, अगं पिक्चरमध्ये कसं ना हिरो हिरोईनला पकडतो तसंच त्याने झेललं तुला. बाय द वे, हँडसम होता ना तो? प्रिया मानसीला म्हणाली. काहीही काय प्रिया, माझा कसा काय तोल गेला काय माहीत. जाऊ दे, चल आपण जाऊया पुढे. बाकी सगळे बरेच पुढे निघाले असतील ना? मानसी वेळ मारत बोलून गेली आणि दुसऱ्या क्षणाला तिने हळूच मागे नजर फिरवली. मागून मित्रांसोबत चालत येणाऱ्या मयंकला बघताच परत दोघांची नजरानजर झाली. त्याला चोरट्या नजरेने बघताच मानसी मनातच फुटफुटली. खरंच हँडसम आहे यार हा तर, पण मी असं मागे वळून त्याला बघितलं हे त्याला कळालं. काय विचार करेल तो? आता नको असा वेडेपणा. मध्यम सडपातळ बांधा, गव्हाळ वर्ण, नितळ प्रफुल्लित चेहरा, चेहऱ्यावर भुरभुरणारी केसांची बट, अशी ही मानसी निसर्गप्रेमी. ट्रेकिंगचा अनुभव तिच्यासाठी नवा नव्हताच. कॉलेजला असल्यापासून तिने ट्रेकिंग ग्रुप जॉईन केला होता आणि बरेच डोंगर पहाड सर केले होते, पण कळसुबाई शिखरावर जाण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव होता. भराभर पुढे चालत जाताच दोघी ग्रुपजवळ पोहोचल्या. मध्ये एका ठिकाणी सगळे जरा ब्रेक घ्यायला आणि मागे पुढे झालेल्या सगळ्यांना सोबत घ्यायला थांबले होते. मानसीने एका दगडावर बसून बॅगमधून पाण्याची बाटली काढली. पाण्याचा घोट घेताना समोर परत तिला मयंक दिसला. चोरट्या नजरेने तोही तिलाच बघत होता. नजरानजर होताच त्याने स्मित केले. प्रियाचं लक्ष नाही बघत तिनेही त्याला गोड स्माईल दिली. उंच पिळदार शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण, स्टायलिश हेअरस्टाईल, आकर्षक पर्सनॅलिटी असलेल्या मयंकला बघताना मानसी नकळत क्षणभर त्याच्यात हरवली. काय योगायोग ना, इतक्या वर्षात कधी नव्हे तो माझा तोल काय गेला आणि सावरायला हाच मागे, असा विचार तिच्या मनात आला. तो पुढे पुढे जात होता आणि मानसीची नजर त्याच्यावर अजूनही स्थिरावली होती. तिला असं कुठेतरी हरवलेलं बघून प्रिया तिच्या डोळ्यांपुढे हात फिरवत म्हणाली, काय मॅडम, कुठे हरवल्या? आवडला की काय तो मिस्टर हँडसम? गप ग प्रिया, काहीही काय. मानसी तिची नजर इकडे तिकडे फिरवत बोलली, पण प्रियाने तिचे भाव अलगद टिपले आणि मनातच स्वतःशी बोलत म्हणाली, मानसीची विकेट पडलेली दिसते तोल सावरणाऱ्या हिरोमुळे. जरा वेळ ब्रेक घेतल्यावर सगळे मिळून पुढे चालत निघाले. निसर्ग सौंदर्य बघत मनोमन सुखावलेल्या मानसीच्या मनात राहून राहून तोच तोल झाल्याचा प्रसंग परत परत डोकावत होता. सिनेमात एखादा आवडता सीन सिनेमा मागे करत परत परत बघावा वाटतो ना,
अगदी तसाच. तो नक्की कोण आहे, त्याचं नाव गाव माहिती नसताना असा सतत का त्याचा विचार करते मी? बराच वेळ तो दिसलाही नाही. कदाचित पुढे निघून गेला असावा आणि आता परत भेट होणार की नाही कुणास ठाऊक, असं स्वतःशीच बोलत मानसी ट्रेक पूर्ण करत राहिली. निसर्ग सौंदर्य अनुभवत मध्ये मध्ये ब्रेक घेत कितीतरी वेळ चालत फायनली सगळे कळसुबाई शिखराच्या टोकाला पोहोचले. ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. रिमझिम पावसामुळे सर्वत्र धुके पसरल्यासारखे झाले होते. गारगार वारा अंगाला स्पर्शून जात होता. सगळे मिळून ग्रुप फोटो काढायला एकत्र आले आणि ग्रुपमधल्या एकाने जवळपास उभ्या एका व्यक्तीला कॅमेरा देत फोटो काढून देण्याची विनंती केली. फोटोला पोज देत पुढे बघितले तर फोटो काढणारा तोच होता. हो, तोच, मयंक. त्याला परत बघताच मानसीच्या हृदयाची धडधड नकळत वाढली. ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. त्याचीही नजर कॅमेरामधून तिच्याकडेच होती. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून झाल्यावर त्याने कॅमेरा परत दिला आणि पावसाच्या धुक्यात तो अचानक कुठेतरी हरवला. मानसीची नजर मात्र त्या दाट धुक्यात त्याला शोधत होती. थंडगार आणि मनमोहक वातावरणाचा आनंद घेत सगळे जरा वेळ एका ठिकाणी स्थिरावत गरमागरम चहाचा घोट घेत होते. मानसी सगळ्यांसोबत असूनही कुठेतरी नकळत हरवली होती. सततच्या पावसामुळे वातावरण अगदीच गार झाले होते आणि अंगात थंडी भरलेली होती. दोन्ही तळवे एकमेकांवर घासत मानसी अजून एक कप चहा घ्यायला उठली आणि मागे वळून जाताच परत कुणाला तरी धडकली. एका हातानेच तिचा हात धरत त्याने तिला पकडले. आय एम सॉरी म्हणत पुढे ती बघते तर काय, मयंक तिच्या समोर होता. इट्स ओके, आणि खरं तर मी सॉरी, माझंच लक्ष नव्हतं पुढे, पण मी मुद्दाम नाही धडकलो हां, खरंच चुकून झालंय, मयंक बोलला. नो प्रॉब्लेम म्हणत मानसीने त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवला. बाय द वे, मला आज 2दा पडण्यापासून वाचवले, सो थँक्स. मी मानसी त्याला म्हणाले. यू आर वेलकम मिस मानसी, पण मी पकडावे म्हणून मुद्दाम तर नाही ना पडलीस तू, मयंक तिची चेष्टा करत म्हणाला. काहीही काय, असं काही नाहीये हा, फक्त योगायोग होता. नेमकं 2 वेळा तुम्हीच मागे पुढे होतात पकडायला, मानसी जरा टेन्शनच्या सुरात बोलली. ओके, गंमत करतोय मी, जस्ट रिलॅक्स. आणि मी मयंक, मी मित्रांसोबत आलोय इकडे, असं म्हणत त्याने हात पुढे केला. मानसीने त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही आणि ते बघत तो म्हणाला, सॉरी, मी फार बोलून गेलो का, पण फार गारवा जाणवतोय, चहा घेणार का? हां, मी चहा आणायला जात होते आणि इथे धडपडले, असं म्हणत मानसी चहा आणायला गेली. सोबतच मयंक सुद्धा गेला. रम्य वातावरणात दोघांनी एकत्र चहाचा आनंद घेतला. अधूनमधून चोरट्या नजरेने एकमेकांकडे बघत चहा घेत दोघेही गप्पच होते. काय बोलावं दोघांनाही कळत नव्हतं. मानसी, अगं कुठे आहेस, असा आवाज कानावर पडला. तसंच ती मयंकला म्हणाली, मला ग्रुपमधले हाक मारत आहेत, मी येते हं, बाय. ओके शुअर, बाय. ओके शुअर, बाय, असं म्हणत मयंकने गोड स्माईल दिली. किती निरागस, जराशी अल्लड, गोड आहे ही, मयंक मनातच पुटपुटला आणि त्या धुक्यात ती हरवून जाईपर्यंत तिला बघतच राहिला. ट्रेकचा आनंद अनुभवून मज्जा मस्ती करून सगळेच परत जायला निघाले. मानसीने परत निघताना हळूच एक नजर आजूबाजूला फिरवली, कदाचित मयंकला शोधायला. परतीच्या वाटेवर आम्ही तुमच्या ग्रुपला जॉईन केले तर चालेल का, असा ओळखीचा आवाज मानसीच्या कानावर पडला. तोच तिने उत्साहाच्या भरात वळून पाहिले तर मयंक मानसीच्या ट्रेक ग्रुपमधल्या एकाला विचारत होता. हो, का नाही, चालेल ना, जाऊया सोबत, असं म्हणत ग्रुपमधल्या व्यक्तीने मयंक आणि त्याच्या मित्रांना सोबत येण्याची परवानगी दिली. ते ऐकताच प्रिया मानसीच्या खांद्याला धक्का देत हळूच म्हणाली, मानसी, तुझा हँडसम हिरो आपल्याला जॉईन करतोय, तितकीच कंपनी मिळेल बघ त्याची, मज्जा ना. अगं मज्जा काय त्यात, तुलाच आवडलेला दिसतोय तो फार, मानसी त्यावर बोलली. हो यार, खरंच हँडसम आहे, मी सेटिंग करून येते त्याच्याशी, थांब, असं म्हणत प्रिया मयंककडे निघाली. तोच तिचा हात धरत मानसी म्हणाली, माझ्यासोबत चल गुपचूप, चालली लगेच सेटिंग करायला. जेलस हा, प्रिया मानसीला चिडवत म्हणाली. प्रिया, अगं तुझं काय चाललंय, चल आता, मानसी प्रियाचा हात धरून पुढे जात म्हणाली. वरवर काहीही बोलत असली तरी मानसी मनातून आनंदी झाली होती.
मयंक आता काही तास का होईना सोबतच असणार या विचारांनी ती सुखावून गेली होती. बराच वेळ मयंक सोबत बोलण्याची, सोबत चालण्याची संधी बघत मानसी पुढे जात होती. प्रिया सोबत असल्याने तिला मयंक सोबत बोलण्याची संधीच मिळाली नाही. काही वेळ चालत सगळे जरा मागे पुढे झाले आणि एका ठिकाणी थांबून मागे राहिलेल्यांची वाट बघत थांबले. खाली उतरताना परत धडपडणार तर नाही ना? असं असेल तर मी सोबतच थांबतो, मयंक मानसीच्या जवळ येत बोलला. त्याच्या बोलण्याने जरा लाजत गालातल्या गालात हसत मानसी म्हणाली, चालेल, खरं तर आवडेल मला. मानसी अचानक बोलून गेली आणि पुढच्या क्षणाला जीभ चावत मनातच पुटपुटली, काय बोलून गेले मी, काय विचार करेल हा? मानसीचे ते भाव बघतच आणि उत्तर ऐकून मयंक गालातच हसला. परत उतरताना मयंक मानसीच्या सोबत चालत होता. प्रिया सुद्धा सोबत असल्याने मानसीला जरा अवघडल्यासारखे वाटले, पण मयंकने गप्पा मारायला सुरुवात केली. तू कधीपासून येते ट्रेकिंगला? म्हणजे हा पहिलाच अनुभव की आधी सुद्धा आली आहेस? मयंक बोलला. मी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून हा ग्रुप जॉईन केलाय, तेव्हापासून येते, पण असं धडपडण्याचा पहिलाच अनुभव, मानसी म्हणाली. हा हा हा, तू धडपडल्यामुळे तर आपली ओळख झाली बघ. आणि नाईस टू हिअर की तू खूप आधीपासून ट्रेकिंग करतेस. मलाही आवडतं ट्रेकिंग करायला, मयंक बोलला. दोघांच्या गप्पा रंगत आहेत हे बघून प्रियाने हळूच तिथून पळ काढला आणि दोघांना एकांत मिळावा म्हणून ग्रुपमधल्या इतरांना जॉईन केले. तुम्ही काय करता? म्हणजे शिकत आहात की नोकरी? मानसी म्हणाली. मी इतका लहान दिसतो की काय? कॉलेज गोईंग वगैरे? मयंक गमतीच्या सुरात हसतच तिला म्हणाला. मी इंटेरियर डिझायनर आहे, माझा स्वतःचा बिझनेस आहे, छोटंसं एक ऑफिस सेट केलंय. आणि हो, तू म्हणालीस तरी चालेल हा. तुम्ही आम्ही ऐकून फारच मोठं झाल्यासारखं वाटतंय, मयंक बोलला. अरे वा, छान, हो चालेल, आता तूच म्हणते, मानसी म्हणाली. तू काय करतेस? मयंक त्यावर बोलला. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, एका सिनियरच्या अंडर काम करते. माझंही स्वतःचं ऑफिस सेट करायचं चाललंय, मानसी त्यावर बोलली. क्या बात आहे, नाईस. मलाही सीएचे काम पडते. चला, चांगलं आहे तर, तुझी मदत होईल मग मला आता. तुझा नंबर देऊन ठेव मला, इफ यू डोंट माइंड, मयंक बोलला. हो चालेल ना, नो प्रॉब्लेम, मानसी त्यावर म्हणाली. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर सेव्ह केले. मस्त निसर्ग सौंदर्य आहे ना इथे, असं बघतच राहावं वाटतंय, मानसी आजूबाजूला बघत म्हणाली. हो खरंच, वातावरण सुद्धा छान. कविता सुचते मला तर, मयंक त्यावर बोलला. तू कविता सुद्धा करतोस? मानसी आश्चर्याने म्हणाली. फार प्रोफेशनल नाही, पण हा जरा प्रयत्न करतो, मयंक त्यावर बोलला. वा, ऐकव ना काहीतरी, मानसी त्यावर म्हणाली. बरं, छोटीशी कविता ऐकवतो. मयंकने चौफेर नजर फिरवली आणि हळूच कविता ऐकवायला सुरुवात केली. ऋतू बदलता रूप बदलुनी, होशी निसर्गा तू अधिक सुंदर. रुसता धरणी तप्त उन्हात, प्रसन्न करतो बहरुनी गुलमोहर. पावसाच्या पहिल्या थेंबाने दरवळतो सुगंध न्यारा. हिरवा साज ओढुनी धरणी मग, फुलवी नवा मोहक पिसारा. प्रसन्न वाटे बघता तुझला, रूपे तुझी आम्हाला न्यारी. वर्णू किती महिमा तुझा मी, निसर्गा तुझी किमयाच न्यारी. निसर्गा तुझी किमयाच न्यारी. वा वा, काय सुंदर काव्य आहे. आय एम रिअली रिअली इम्प्रेस्ड. हा, खूप मस्तच, मानसी कौतुक करत म्हणाले. दोघांच्या गप्पा रंगल्या. मयंकला त्याचे मित्र हाक मारत होते, पण तो सुद्धा मानसीसोबत गप्पांमध्ये इतका रंगला की त्याला आजूबाजूचे भानच राहिले नाही. प्रिया हळूच त्याच्या एका मित्राला म्हणाली, कशाला डिस्टर्ब करतोय रे त्यांना, आता तर गप्पा रंगल्या त्यांच्या. त्यावर सगळेच गालात हसले. मयंकची विकेट पडलेली दिसते, मयंकचा मित्र बोलला. आणि मानसीची पण, प्रिया पुढे बोलली. मयंक आणि मानसीने गप्पा मारतच परतीचा ट्रेक पूर्ण केला. वेळ कशी भरकन निघून गेली दोघांनाही कळाले नाही. खाली पोहोचताच दोघांनी मागे वळून बघितले तर सगळ्यांच्या नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या. काय रे मयंक, आम्हाला लगेच विसरलास की काय? किती हाका मारल्या तुला, पण तू तल्लीन होऊन पुढे जात होता, मयंकचा मित्र त्याला म्हणाला. हो ना, आणि मानसी, तू मला सोडून पुढे निघून गेलीस, प्रिया मानसीला म्हणाली. प्रिया कधी मागे पडली कसं कळालं नाही मला, मानसी स्वतःशीच फुटफुटली. सॉरी प्रिया, खरंच कळालं नाही मला. आणि तू तरी हाक मारायची ना मला, तू का नाही आलीस सोबत, मानसी त्यावर म्हणाली.
मी कशाला कबाब में हड्डी, उगाच तुम्हाला डिस्टर्ब झालं असतं, प्रिया हसून म्हणाली. तिच्या बोलण्याने मयंकाने मानसीला जरा अवघडल्यासारखे वाटले. चला आता काहीतरी खाऊन निघूया घरी, ग्रुपमधला एक जण म्हणाला. सगळे काही वेळाने एकमेकांचा निरोप घेऊन परत जायला निघाले. एव्हाना सायंकाळ झाली होती. घरी परतताना मानसीला ट्रेकमधले मयंक सोबतचे घालवलेले सगळे क्षण सतत डोळ्यांसमोर येत होते. एका दिवसात किती बदल झालाय, का सतत हा मयंक आठवतो आहे मला. फार काही ओळख सुद्धा नाही, काही तासांचा सहवास, पण खरंच भारी आहे तो. मानसीने मनातच विचार करत हळूच फोनमध्ये मयंकचा डीपी बघितला. त्याच्या हँडसम चेहऱ्याकडे ती क्षणभर बघतच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मयंकचा गुड मॉर्निंग असा मेसेज आला. मानसीने चेहऱ्यावर स्मित करत लगेच गुड मॉर्निंग टाईप करत रिप्लाय केला. त्या क्षणापासून पुढे दोघांचे फोनवर चॅटिंग सुरू झाले आणि मानसीच्या मनाच्या कोपऱ्यात मयंकविषयी प्रेमभाव फुलायला लागले. मयंक आपल्याशी एक मित्र म्हणून बोलतोय की त्याच्याही मनात आपल्याविषयी काहीतरी खास आहे याची जराही कल्पना मानसीला नव्हती. एक दिवस मयंकचा मेसेज आला. त्याच्या ऑफिसला पूजा ठेवली होती आणि त्यासाठी मानसीला त्याने निमंत्रण दिले होते. पूजा कशाबद्दल, मानसीने मेसेज केला. अगं, ऑफिस सुरू केल्यापासून दरवर्षी श्रावणात आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो इथे. खरं तर हे सगळं मी घरच्यांच्या समाधानासाठी करतो, पण मन प्रसन्न होते त्यामुळे. पुढील वर्षभरासाठी एक एनर्जी मिळते जोमाने काम करायला. पण यावेळी तू नक्की ये हा, मयंकचा रिप्लाय आला. हो नक्की, मानसीने रिप्लाय केला. वा, या निमित्ताने मयंकच्या घरच्यांशी ओळख होईल, मस्त तयार होऊन जाते मी. तसंही त्या ट्रेकनंतर मयंक भेटला नाहीये. वा, या निमित्ताने मयंकच्या घरच्यांशीही ओळख होईल, मस्त तयार होऊन जाते मी. तसंही त्या ट्रेकनंतर मयंकला भेटली नाहीये, या निमित्ताने भेटता सुद्धा येईल, मानसी मनातच बोलली. आता कधी एकदा तो दिवस उजाडतो आणि मयंकला भेटते असं काहीसं झालेलं ते. पूजेच्या दिवशी लवकरच ती छान साडी नेसून तयार झाली. मोकळे केस, हलकासा मेकअप करून स्वतःला आरशात निरखून बघत मनात काहीतरी विचार करत स्वतःशीच हसली आणि मयंकच्या ऑफिसला जायला निघाली. मी निघाले, थोड्याच वेळात पोहोचेल, मानसीने मयंकला मेसेज केला. मयंकचा मात्र काहीही रिप्लाय आला नाही. कदाचित तो गडबडीत असेल म्हणून रिप्लाय केला नाही अशी स्वतःशीच ती बोलली. थोड्याच वेळात मानसी मयंकच्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचली. दीर्घ श्वास घेत ती आत जायला निघाली. पूजेसाठी मयंकचे ऑफिस छान फुलमाळांनी सुशोभित केले होते. दारात फुलांची रांगोळी, भिंतीवर फुलांच्या माळा, मन प्रफुल्लित करणारा सुगंध सर्वत्र दळवळत होता. हळुवारपणे चालत मयंकला शोधत मानसी आत गेली. समोरच काहींशी बोलत उभा असलेला मयंक तिला दिसला. तोच ती त्याच्या दिशेने जायला निघाली. निळसर रंगाचा कुर्ता पैजामा परिधान केलेला मयंक आज फारच हँडसम दिसत होता. एकटक त्याला बघत मानसी त्याच्याजवळ पोहोचली. हाय मयंक, असा मानसीचा आवाज ऐकताच मयंकने वळून पाहिले तर समोर मानसी होती. गुलबक्षी रंगाची साडी नेसून मोकळ्या केसांमध्ये ती अजूनच सुंदर दिसत होती. तिचे नाजूक गुलाबी ओठ, तिच्या डोळ्याच्या काजळाची किनार बघत मयंक कसा त्यात हरवला क्षणभर त्याला कळालेच नाही. हाय मानसी, थँक्यू फॉर कमिंग, छान दिसते आहेस, मयंक मानसीच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळतच बोलला. त्याच्या नजरेतला भाव बघत मानसी जराशी लाजत त्याला म्हणाली, थँक्यू, छान सजवले आहे ऑफिस, प्रसन्न वाटत आहे. थँक्यू. या सगळ्याचे श्रेय काव्याला, तिनेच सगळी तयारी करून घेतली. तू ये ना, तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो, स्पेशली काव्यासोबत, मयंक म्हणाला. काव्या? ही कोण? स्पेशली भेटवायचं म्हणाला तो. म्हणजे मयंकच्या आयुष्यात कोणीतरी आहे? अशा विचारांनी मानसी जरा अस्वस्थ झाली आणि मयंकच्या पाठोपाठ जाऊ लागला. हे काव्या, तुला माझ्या मैत्रिणीची ओळख करून देतो, असं म्हणत मयंकने काव्याच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळली, तोच तिची नजर मानसीवर पडली. ही माझी मैत्रीण मानसी, तुला आठवत असेल तर मी मागे बोललो होतो, ट्रेकिंगला गेलेलो तेव्हा एक नवीन मैत्रीण भेटली म्हणून. ओ येस, आठवते ना मला. हाय मानसी, नाईस टू मीट यू, काव्या मानसीला म्हणाली. तिला मानसीने काव्याकडे बघत हाय इतकाच रिप्लाय दिला. काव्याचा उंच सुडोल बांधा, सुंदरसा नितळ आणि तेजस्वी चेहरा, छान मेंटेन केलेली फिगर, स्लीवलेस ब्लाऊज आणि मयंकच्या कुर्त्याला मॅचिंग रंगाची साडी बघून मानसीला खात्री पटली
की काव्या मयंकच्या आयुष्यात खूप खास आणि जवळची व्यक्ती आहे. पण ह्याने आधी कधी हिच्याविषयी सांगितले का नाही? माझ्याशी का असा जवळचा मित्र बनून बोलत राहिला? की मीच याच्यात गुंतले आणि याच्यासाठी मी फक्त एक मैत्रीण आहे? अशा अनेक विचारांनी मानसीच्या मनात काहूर माजले. मानसी, चल, मी तुला घरच्या इतर मंडळींची ओळख करून देतो आणि आमचं ऑफिस पण दाखवतो. अशा मयंकच्या बोलण्याने ती भानावर आली. हां, हो, इतकंच ती बोलली. मयंकने त्याच्या आईवडिलांशी तसेच स्टाफमधल्या काहींशी मानसी माझी मैत्रीण अशी ओळख करून दिली. ऑफिस दाखवताना मानसीची नजर टेबलावरच्या नेमप्लेटवर पडली. एकीकडे काव्या चौधरी तर दुसऱ्या टेबलवर मयंक चौधरी. मानसी जे समजायचे ते समजून गेली. मयंकला भेटायला ज्या उत्साहाने ती ऑफिस पूजेला आली, इथे आल्यावर तिचा पार मूडच गेला. मनातून ती दुखावली गेली. कसंबसं चेहऱ्यावर हसू आणत वेळ घालवत मयंकच्या आग्रहाखातर तिने त्याच्या घरच्यांच्या सोबत लंच केला. काव्याला सतत मयंकच्या आजूबाजूला बघत दोघांचे सोबत फोटो वगैरे काढताना बघून मानसीचे डोळे आपसुकच पाणावले. डोळ्यातले अश्रू लपवत तिने कसाबसा लंच केला आणि सगळ्यांचा निरोप घेत ती बाहेर पडली. मागोमाग मयंक सुद्धा आला. मानसी, अगं काय झालं? तुला कम्फर्टेबल नाही वाटत का? फार शांत शांत होतीस, मयंक तिला म्हणाला. काही नाही, मी निघते, कॅब बुक केली आहे, मानसी त्याची नजर टाळत बोलली. समोरच कॅब उभी दिसताच मयंकने तिला बाय केले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी मयंकची नजर चुकवत ती परत जायला निघाली. मानसी मनातून पार दुखावली गेली. मी का वेड्यासारखं मयंकवर प्रेम करत राहिले, तेही त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जराही कल्पना नसताना? असे प्रश्न स्वतःला विचारत डोळे मिटून ती पडून होती. मानसीला नक्की काय झाले? ती का अशी नाराज वाटली याचा जराही अंदाज मयंकला आला नाही. पुढचे काही दिवसही मानसी मयंकच्या मेसेजला रिप्लाय देत नव्हती. नक्की काय बिनसले आहे हे कळायला मयंकला मार्ग नव्हता. त्याने प्रियाचा नंबर मिळवून मानसीला नक्की काय झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही काहीच माहिती नव्हते. अशातच काही दिवस निघून गेले आणि ट्रेकिंग ग्रुपचा एका ट्रेकला जायचा प्लॅन ठरला. मानसी या ट्रेकला येणार की नाही याची सुद्धा मयंकला खात्री नव्हती. मयंकने प्रियाला सांगून काहीही करून मानसीला ट्रेकसाठी घेऊन यायला सांगितले आणि तो येणार आहे हे तिला कळता कामा नये असंही तो बोलला. इकडे मानसी मनातून पार दुखावली गेली. अगदी शांत शांत राहत ती कसंबसं स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेकला जाण्याचा सुद्धा तिचा मूड नव्हता, पण प्रियाच्या आग्रहाखातर ती तयार झाली. ठरलेल्या दिवशी सकाळी सगळे ट्रेकसाठी निघाले. मानसीच्या डोळ्यापुढे अजूनही आधीच्या ट्रेकमधले मयंक सोबतचे क्षण येत होते. आजही वातावरण तसेच प्रसन्न आणि मोहक भासत होते, पण मानसीचे मन मात्र अगदीच उदास होते. प्रिया आणि ग्रुपमधल्या इतरांची मज्जा मस्ती सुरू होती, पण मानसी मात्र क्वचितच चेहऱ्यावर खोटे हास्य आणून पुढे चालत राहिली. भुरभुर पाऊस, पावसामुळे दाटलेले धुके, अंगाला स्पर्शून जाणारा गारगार वारा अनुभवताना मानसीचे मन अजूनच भरून आले. भावनांना आवर घालत दीर्घ श्वास घेत तिने पाणावलेले डोळे मिटले. तोच तिच्या कानांवर ओळखीचा आवाज आला. असं डोळे मिटून चाललीस तर परत तोल जाईल ना. ते ऐकताच मानसीने डोळे उघडले तर समोर मयंक होता. त्याला बघताच तिने हळूच डोळ्यातले पाणी पुसले आणि काहीही न बोलता ती पुढे निघाली. मयंक तिच्या पाठोपाठ जात होता. मानसी, अगं इतका काय राग आलाय माझा, सांग तरी, प्लीज अशी इग्नोर करू नको ना, मयंक तिला म्हणाला. मानसी मात्र अजूनही शांतच होती. मानसीचा असा अबोला बघून मयंक सुद्धा अस्वस्थ झाला. बराच वेळ तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूनही मानसी बोलत नाहीये हे बघून मयंकने मानसीचा हात हळूच धरला आणि तिला थांबवत म्हणाला, मानसी, नको ना ग अशी टाळू मला, नक्की काय झालंय ते तरी सांग. तुझ्या अशा वागण्याने मला खरंच खूप त्रास होतोय. ते ऐकताच मानसीचा बांध फुटला आणि रडवेल्या सुरात हळवी होत ती बोलली, आणि जो त्रास मला होतोय त्याचं काय मयंक? का परत माझ्या भावनांशी खेळतोय? आपली मैत्री झाली ती इतक्या पुरतीच होतीस असं समजून विसरून जा आणि परत नको ना येऊ माझ्या वाटेत. त्रास होतोय मला. काय? तुझ्या भावनांशी मी काय खेळलोय? मानसी, अगं तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. अगदी कमी वेळेत आपली मैत्री झाली असली तरी मला असं कधीच वाटलं नाही.
आपली फार वेळा भेट झाली नसली तरी हळूहळू तुला ओळखायला लागलोय मी. तुझी मैत्री फार महत्वाची आहे माझ्यासाठी. असं नको ना वागू. मनात नक्की काय चाललंय ते स्पष्ट सांग ना मला प्लीज. खरंच तुला असं उदास बघू नाही शकून मयंक भावनिक होऊन बोलून गेला. मयंक, मी कशाला हवी आहे तुला तुझ्या आयुष्यात? ती काव्या आहे ना, तुझी अगदी जवळची खास व्यक्ती, मानसी रागाच्या सुरात बोलली. ते ऐकताच मयंक काय ते समजून गेला. आता रडावे की हसावे त्याला कळत नव्हतं. अगं वेडाबाई, काव्या माझी मोठी बहीण, माझी बिझनेस पार्टनर, ती आर्किटेक्ट आहे. आम्ही दोघं मिळून आमचं ऑफिस सांभाळतो. हां, ती खास आहे हे मान्य आहे, कारण तिच्या सपोर्टमुळे मला कमी वयात बिझनेसमध्ये फार चांगले यश मिळाले. पण तू काय भलताच गैरसमज करून घेतलाय? मयंक त्यावर बोलला. मग त्या दिवशी का नाही बोललास की ती तुझी बहीण आहे म्हणून? मानसी गोंधळलेल्या अवस्थेत त्याला म्हणाली. अगं, ती जरी मोठी असली ना तरी काव्याच म्हणतो मी तिला. बिझनेसमुळे क्लायंट सोबत बोलताना चुकून ताई असं म्हणायला नको म्हणून तिनेच मला तसं सांगितलं. आणि राहिला प्रश्न बहीण म्हणून ओळख करून देण्याचा, तर ते केवळ सगळ्या गडबडीत कदाचित मी नकळत विसरलो. पण माझ्या चुकीमुळे तुझा इतका मोठा गैरसमज झालाय हे डोक्यात पण आलं नाही माझ्या. ते ऐकताच मानसीला काय बोलावं कळत नव्हतं. मानसी, पण प्लीज परत अशी गैरसमज करून रुसून बसू नकोस. तुला कल्पना नसेल पण त्या दिवसानंतर मी तुझ्याशी बोलण्यासाठी, तुला भेटण्यासाठी किती धडपड केली तुला माहीतही नाही. आपल्या पहिल्या भेटीपासून सतत तुझाच विचार मनात असतो. कामाच्या व्यापात परत आपली भेट झाली नाही, पण तुला भेटता यावे म्हणून तुला खास पूजेसाठी बोलवलं होतं मी. मला वाटलं त्यानंतर काही ना काही कारणाने तुला भेटत राहील आणि आपली मैत्री, आपलं नातं अजून छान होईल. पण तू माझ्याशी संपर्कच तोडला. खरं तर तुला भेटायला म्हणून मीच पुढाकार घेत आजचा ट्रेक प्लॅन केला. प्रियाच्या मदतीने तुला इथे भेटता आलं मला, मयंक बोलला. हे सगळं कशासाठी मयंक? का करतोय तू हे? मानसी त्यावर बोलली. कारण प्रेम आहे माझं तुझ्यावर. जसा योगायोगाने त्या दिवशी तुला धडपडताना सावरले, तसं आयुष्यभर तुझ्यासोबत राहून तुला जपायचं आहे मला, मयंक भावनेच्या सुरात बोलून गेला. ते ऐकताच मानसीच्या अश्रूंचा बांध फुटला. इतका वेळ मनात साठलेले सगळे भाव अश्रुरूपात ओघळायला लागले. पुढचे काही क्षण दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांच्या नजरेत हरवले. मयंकने मानसीचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तिला विचारले, सांग ना, तुझा तोल सांभाळत आयुष्यभर तुझी साथ देण्याची संधी मला देशील का? मानसीने ते ऐकताच त्याला घट्ट मिठी मारली आणि आनंदाश्रू आवरत त्याच्या कानात हळूच म्हणाली, हो, मलाही आवडेल कायमची तुझी व्हायला. माझंही जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. ते ऐकताच मयंकने मिठी अजूनच घट्ट केली आणि म्हणाला, आय लव्ह यू मानसी. परत दूर जाऊ नकोस अशी माझ्यापासून. मानसीच्या हृदयाची धडधड आपसुकच वाढली. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मयंकच्या घट्ट मिठीत सामावत तिनेही रिप्लाय केला, आय लव्ह यू टू मयंक. क्षणी पावसाचा जोर जरासा वाढला. दाट धुक्यात आजूबाजूचे भान हरपून दोघेही प्रेमाची ग्वाही देत एकमेकांच्या मिठीत हरवले. तर अशी ही मानसी आणि मयंकच्या प्रेमाच्या प्रवासाची गोड आणि सुंदर प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.